स्वच्छ पुणे हा युवकांचा संकल्प. स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून. स्वच्छ पुणे संकल्प 2026 असे फलक हाती घेत युवकांनी मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती केली. नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत 5,000 पुणेकरांनी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमात सहभाग घेत व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय. निमित्त होते वर्शिप अर्थ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाचे. बेडेपूल परिसर, नवीपेठ, मुठा नदी पात्र येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला. यंदा उपक्रमाचं 6वं वर्ष होतं. सामाजिक कार्यकर्ते श्यामला देसाई यांना यंदाचा मुळा मुठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते आदी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फाउंडेशनच्या आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, दिनेश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी हार्दिक सोनवणे, दुर्गेश बलके, कौस्तुभ येवले, ओंकार घुले यासह सर्व कार्यकर्त्यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली. ज्याप्रमाणे अजित पवार सकाळी लवकर उठून आपल्या कामाला सुरुवात करत होते, त्याच पद्धतीने सकाळी मुठा स्वच्छता अभियान राबवून तरुणांनी त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, CBC, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, NSS विभाग तसेच माय भारत युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. नदी स्वच्छता मोहीम, रील स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणाने तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. नदी स्वच्छतेसाठी केवळ एक दिवस मोहीम पुरेशी नाहीत. म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्याने मुठा नदीमध्ये ट्रॅश बूम ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्ये, फुले, नारळ तसेच इतर तरंगणारा कचरा अडवून त्याचे नियोजनबद्ध संकलन करता येते. ट्रॅश बूम ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून यामुळे नदीचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल. नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं पराग मते यांनी सांगितलं. पिछले 6 साल से हम माय रिवर माय वैलेंटाइन ये इवेंट पुणे नदी जो है मुड़ा मुठा उसके साथ हम कोऑर्डिनेट कर रहे हैं और बहुत बड़े पैमाने पे स्कूल कॉलेजेस इस इवेंट में पार्टिसिपेट होते हैं. पुणेकर्स जो गार्बेज है उसके बारे में बहुत अवेयर है, तो हम चाहते कि मुड़ा मुठा नदी क्लीन हो, अच्छे हो. सुबह लोग यहाँ पे मॉर्निंग वॉक के लिए आए घूमे, तो ये हमारा उद्देश्य है. तो इसके लिए हम 6 साल से माय रिवर माय वैलेंटाइन, मेरी नदी मेरा प्यार, एशियन कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड साइंस का विद्यार्थी इससे हम कोऑर्डिनेट करते हैं. हेलो, नमस्कार. मेरा नाम कुशल विज, मैं ह्यूमन मैट्रिक्स संस्था से हूँ. इंदौर संस्था है हमारी, और हम लोग पुणे शहर में स्वच्छ जागरण और अवेयरनेस का काम करते हैं. आप इस तहत पुणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के तत्वावधान में हम लोगों ने नदी महोत्सव के तहत नदी साफ सफाई और नदी पात्र साफ सफाई कार्यक्रम रखा है. तो पुणे और पुणे जनता से अनुरोध है कि अधिक से अधिक संख्या में इसमें सम्मिलित हो और अपना सहयोग दें. नमस्कार, माझं नाव रवींद्र कुमकर. मी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाची IC टीम HMS यामधून आहे. आमची 100 जणांची ICची आणि टास्क फोर्सची टीम आहे. तर आम्ही आज जे ब्लॅक डे आणि व्हॅलेंटाईन डे आहे याच्या निमित्तानं आपण मुळा मुठा नदी प्रदूषण याच्यावरती आपण स्वच्छता मोहीम ठेवलेली आहे. तर यामध्ये आज आम्ही त्याला प्लास्टिक कचरा तसंच हा जो मिक्स कचरा आहे तो ओला सुका कचरा करून वेगवेगळा आम्ही घेत आहोत. आणि या स्वच्छता मोहिमेमधून आम्हाला एक नागरिकांना संदेश द्यायचा, ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर आपण सर्वांनी जर एकत्रित आलं, सर्व युवांनी तसंच सगळे जागरूक पुणेकरांनी जर एकत्रित आलं तर ही पुणे स्वच्छ करण्यामध्ये आणि मुळा मुठा नदी प्रदूषण हटवण्यामध्ये सर्वांचं सहकार्य होईल आणि नदी प्रदूषण बंद होण्यास तसंच शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. नमस्कार, आम्ही पुणे महानगरपालिकेकडून आज नदी पात्र या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतोय. तर आज जे 14 फेब्रुवारी आहे, तर बाकीचे युवा आताची तरुण पिढी जी आहे ती व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करते, साजरा करते. पण आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतोय की जेणेकरून स्वच्छता हा प्रत्येकाने स्वच्छता हे एक आपलं कर्तव्य आहे, ते प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने पार पाडलं पाहिजे. आणि जर आपण स्वच्छता केली तर आपण आपल्या घरापासून ते आपल्या देशापर्यंत केली पाहिजे. तर ही एक आपली जबाबदारी आहे. नाम संजना वनार है. मैं NCC कॉलेज, मैं सेंट विंसेंट कॉलेज में पढ़ती हूँ और मैं NCC कैडेट हूँ. मुझे बहुत प्राउड फील होता है कि NCC स्टूडेंट रह के यहाँ पे हम रिवर क्लीन करने के लिए आए हैं. ऐसे ही नहीं, NSS और NCC बाकी के सब स्कूल के बच्चे सब यहाँ पे क्लीन करने के लिए आए हैं. ये बहुत प्राउड मोमेंट है इंडिया के लिए और स्पेशली पुणे महाराष्ट्र में.
और वैलेंटाइन ऐसे नहीं है जो लवर्स ही बनाए, ऐसे नहीं होता है। अपने लिए ये प्यार देश के लिए, भूमि के लिए, साफ करने के लिए भी होना चाहिए, ये बहुत जरूरी है। ऐसे नहीं है जो लवर्स है वो ही ये करे, वैसे कुछ नहीं है। वो अपना मेंटालिटी, अपना इंटेंशन होता है। हम ये डिसीजन लेके यहाँ पे आए तो हम खुद के लिए बहुत प्राउड है कि हम यहाँ पे रिवर क्लीन करने आए हैं, ना कि ऐसे फालतू काम हम कर रहे हैं। प्रतीक मिंटे, मी सेंट विन्सेंट कॉलेजमधून आहे. मी एक एनसीसी कॅडेट आहे. सुरुवातीला मला हे सांगू वाटतं की आज 14 फेब्रुवारी बाहेरच्या देशात, बाहेरच्या आपण जर वातावरणात पाहायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे सुरू आहे, पण आज आपण सर्वजण इथे या ठिकाणी उपस्थित आहे. का? कारण मला एक तुकोबारायांचं वाक्य आठवतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबारायांच्या या वाक्यानुसार जर आपण पाहिलं तर वृक्षवल्ली ही जी आपली नदी आहे, आपलं जे पर्यावरण हे एक आपले जनचरे, आपले सोयरे. मग ह्यांना साफ सुथरं राखणं, ह्यांना स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हे ना की कुठल्या कम्युनिटी, जसं की एनएसएस आहे, एनसीसी आहे, अजून दुसऱ्या काही कम्युनिटी आहेत, तर हे कुठल्या कम्युनिटीचं हे काम नाहीये. हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे गोष्टी पाळणं, ह्या गोष्टी करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पाठीमागं आपलं नदी पाहत असेल, नदी पात्रात आज पूर्वी जी आपण 100 वर्षापूर्वीचं नदी पात्र पाहत होतो पुण्याचं, तर ते 100 वर्षापूर्वीचं एक नदी पात्र वेगळे आणि आजचं नदी पात्र वेगळे. या सगळ्या गोष्टी का कारणीभूत आहेत? का? कारण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या पुण्याची काळजी घेत नाहीये, आपण आपल्या नदीपात्राची काळजी घेत नाहीये. कधीतरी असं वाटतं की आज मी सकाळी इथे आलो, सुरुवातीला मला नदीपात्रातून असं घाण वास आला. लोक विचार करायला लागले की हे गटर आहे का नदीपात्र आहे, आपलं नदीपात्र एक हरवत चाललंय का? कुठेतरी आपण ह्या गोष्टीकडे बारकाईने विचार केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण एक जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. आपले कर्तव्य काय आहेत, आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा सगळ्या गोष्टी होतील. हे कुठल्या एका संघाचं किंवा एका कम्युनिटीचं कार्य नसून हे प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की सर्व व्यक्तींनी आपलं आपलं कार्य केलं पाहिजे.